गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, जर आपण पाहिलं तर कालही आपलं मार्केट पडलेलं आहे. बेसिकली आपलं मार्केट आपण काय म्हणू शकतो की जास्त अंडर प्रेशर आहे FIS सेलिंगमुळे. ओके. आणि गव्हर्नमेंट त्यासाठी काहीही करत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये रिकव्हरी होत नाही आहे, हे लक्षात घ्या. तसं जगातले मार्केट जर पाहिले तर कुठलंच मार्केट एवढं निगेटिव्ह नाही आहे जेवढं इंडियन मार्केट आहे. जर आपण काल रात्रीसुद्धा US मार्केट पाहिलं तर US मार्केट अगेन ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. त्यानंतर जर युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर ग्लोबली अशी कुठलीही फार पॅनिक करणारी न्यूज नाही आहे. हां, ट्रम्प मात्र आहेत. ट्रम्प रोज उठून काहीतरी ट्विट करत असतात. तसं त्यांनी आजही ट्विट केलेलं आहे की इराण निगोसिएशन्स काही झाले किंवा नाही झाले तरी मला काही फरक पडत नाही. समजा नाही झाले तर मी पुन्हा युद्ध करेन वगैरे वगैरे, असं सगळं त्यांचं चालू आहे. आणि त्यांचे जे निगोसिएशन्स चालू आहेत तर त्यालाही काही फार यश येताना दिसत नाही आहे. कुठलीही अशी इराण आणि अमेरिका युद्धातनं गुड न्यूज येत नाही आहे. परंतु जे क्रूड ऑइल आहे तर ते सुद्धा आता स्पाइकअप करत नाही आहे. म्हणजेच काय की क्रूड ऑइलच्या एकंदर आपण काय म्हणू शकतो की ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सचा अंदाज असा आहे की युद्ध बंद हो किंवा नाही हो, परंतु हळूहळू जे तेल आहे ते बाहेर यायला सुरुवात झाली पाहिजे. भले मग ते वेगवेगळ्या मार्गाने येईल, परंतु ते जर बाहेर आलं तर मग मात्र हे युद्ध चालू राहिलं काय किंवा बंद झालं काय त्याने काही फरक पडणार नाही. त्यामुळे ही गोष्टसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. परंतु एकंदर जर आपण पाहिलं तर म्हणावी अशी काही प्रोग्रेस काल रात्रीनं सुद्धा झालेली नाही. जसं काल मार्केटनं सपोर्ट झोन ब्रेक केलेला आहे आणि मार्केट डाऊन साईडला अगेन ट्रॅव्हल करून गेलेलं आहे, तसंच आजसुद्धा मार्केट 150 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल असं इंडिकेट करत आहे. तर मग आता 150 पॉईंटच्या आसपास जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर ते ऑलमोस्ट विकली बेसिसवरती अशा ठिकाणी ओपन होत आहे की जिथे आपण एक डबल बॉटम होताना पाहू शकतो. परंतु हा डबल बॉटम सस्टेन होईल की मार्केट सरळ खाली जाईल ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण असं की जर हा सपोर्ट जर समजा ब्रेक झाला तर मार्केट बऱ्यापैकी खाली जाण्याची चान्सेस आहेत. परंतु तशी पॅनिक सिच्युएशन किंवा तशा काही न्यूज किंवा तशा कुठल्याच गोष्टी सध्या तरी दिसत नाही आहेत. त्यामुळे खाली जाईल की नाही हे कन्फर्म सांगता येत नाही. जर इथनं मार्केट जर समजा रिकवर व्हायला सुरुवात झाली आणि जर समजा मार्केटनं पुन्हा 24,300चा आसपासचा समजा जो काही झोन आहे तो जर ब्रेक करून अपसाईड जर जायचा प्रयत्न केला तर मग मात्र मार्केटमध्ये आपण हा डबल बॉटम जो आहे तो सस्टेन होताना पाहू शकतो. त्यामुळे पाहावं लागेल की नक्की काय आणि कशा पद्धतीने होत आहे ते. तर मग आपण जर FIS DIचा डेटा जर पाहिला तर अगेन काल FISनं ऑलमोस्ट 4,000 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं तेवढंच बाईंग केलेलं आहे. तर बेसिकली काय की आपलं मार्केट हे सेल ऑन राईज आहे. म्हणजे जिथे कुठे 100-150 पॉईंटच्या आसपास रिकव्हरी येते तर अशा ठिकाणी आपण सेलिंग पाहू शकतो. कॉल ऑप्शनमध्ये सेलिंग पाहू शकतो. त्यातल्या त्यात आज निफ्टीची एक्सपायरी आहे तर त्या गोष्टीचं प्रेशर देखील मार्केटवरती मोस्टली राहण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे आता म्हणावे असे काही इव्हेंट्स राहिलेले नाही आहेत आणि ना कुठल्या गोष्टी आहेत. फक्त 19 तारखेला AGM आहे रिलायन्सची, परंतु ती फार लांब आहे, अजून अख्खा जवळजवळ महिना जायचा आहे. त्यानंतर तिथे आपल्याला समजेल की नक्की काय होतं आहे ते. तर मग मित्रांनो, होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. आज ग्लोबलीसुद्धा काही फार काही न्यूज नाही आहेत. फक्त ती ट्रम्प आणि इराणची गोष्ट सोडली तर, आणि लोकलीसुद्धा काही फार काही नाही आहे. जोपर्यंत गव्हर्नमेंट या गोष्टीवरती लक्ष देत नाही तोपर्यंत काही होईल असं वाटत नाही. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.